नमस्कार प्रेक्षकांनो, टिपकिनची रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये या अपूर्वाच्या वागण्यामुळे तुम्हाला खरंच खूप हसायला येईल आणि थोडंसं वाईटही वाटेल. प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की मागील एपिसोडमध्ये डॉक्टर कौशिक हे अपूर्वाला घरी घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. ते कानेटकर कुटुंबामध्ये जेव्हा येतात तेव्हा अपूर्वा खूप खुश होते, कारण तिला फर्स्ट क्लास मिळाला असतो. पण तिचा हा आनंद जास्त काळ टिकत नाही. तो तिला सांगतो की तुझा आणि शशांकचा डिव्होर्स कोर्टाने मंजूर केलेला आहे. यानंतर अपूर्वा शशांकचे भांडण होते आणि ती तिच्या घरी निघून जाते. पण रात्री अपूर्वाला शशांकची आणि कानेटकर कुटुंबातील लोकांची खूप आठवण येत असते. आणि इकडे दुसरीकडे कानेटकर कुटुंब झोपलेलं असताना कोणीतरी बाहेरून खूप मोठ्याने दरवाजा वाजत असतं. तेव्हा पन्ना काकू येते. बाहेर दरवाजा खूप जोरजोराने वाजत असतो. जेव्हा पन्ना काकू दरवाजा उघडते तेव्हा पाहते तर काय, समोर अपूर्वा असते. अपूर्वा ही मध्यरात्री कानेटकर कुटुंबाच्या घरी कोणालाही न सांगता आलेली असते. घरात आल्यानंतर सुवर्णाई तिला खूप ओरडतात. ही काय येण्याची वेळ आहे का? आणि डॉक्टर कौशिकला तू हे सगळं सांगितलंय का? यानंतर अपूर्वा सांगते की मी काहीही कोणाला सांगितलेलं नाहीये. मी जर सांगितलं असतं तर त्यांनी मला पाठवलंच नसतं, म्हणून मी न सांगता गपचूप आलेले आहे. सुवर्णाई बोलते की पण तू असं का केलं? असं करायला तू नको हवं होतं. यानंतर अपूर्वा खूप उदास होऊन बोलते की मी काय करणार, मला एक सेकंदही तुमच्याशिवाय राहावे ना. मला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण होती, म्हणून मी कसलाही विचार न करता इकडे आले. बाबांना सांगितलं असतं तर त्यांनी मला पाठवलंच नसतं, म्हणून मी गपचूप आले. प्रेक्षकांनो, तेव्हा अपूर्वाचं तोंड पाहून खरंच खूप वाईट वाटतं. आणि यानंतर कोकी गँगची खूप वर्षांनी महफिल सजते आणि या महफिलमध्ये शशांक आत्ता जे काही वातावरण आणि परिस्थिती आहे त्याला मॅच होईल असं गाणंसुद्धा गातो. यानंतर सकाळ झाल्यावर अपूर्वा तिच्या घरी निघून जाते. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.